ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। निर्यात बंदी उठवली तरी कांद्याचा वांदा। कांद्याचे 400 कंटेनर JNPT जवळ अडकलेले आहेत। तांत्रिक अडचणींचं कारण समोर आलेलं आहे। कांदा व्यापाऱ्यांना याचा मात्र जबर फटका बसलेला आहे। केंद्र सरकारने नुकतंच 40% निर्यात शुल्क लावून कांद्यांची निर्यात करण्यास परवानगी दिली, परंतु त्यानंतर अडचणी काही सुटत नाहीयेत। निर्यात बंदीचा निर्णय मागे घेऊन 4 दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे कांद्याचे 400 कंटेनर JNPT बंदरावरच अडकलेले आहेत। त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसतोय। आता आज ही अडचण दूर होण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अक्षय, काही तांत्रिक अडचणींमुळे कांद्याचे 400 कंटेनर JNPT जवळ अडकल्याचं सांगितलं जात आहे। काय नेमकी अडचण आहे आणि हे 400 कंटेनर का अडवलेले आहेत? किरण, आपण जर बघितलं, कांदा आणि टोमॅटो उत्पादन हे नेहमी शेतकऱ्यांसाठी, सरकारसाठी अडचणीचा विषय बनलेला असतो। ज्यावेळी नवं कांदा निर्यात धोरण आलं होतं त्यावेळी या निर्णय धोरणामध्ये स्पष्टता नव्हती आणि त्यामुळं या नव्या कांदा निर्यात धोरणाला विरोध देखील करण्यात आला होता। त्यानंतर कांद्यावरती निर्यात बंदी घालण्यात आली होती आणि ही गेल्या 4 दिवसांपासून कांदा निर्यात बंदी हटवण्यात आलेली आहे। हे 400 कंटेनर जे आहेत हे आता JNPT मध्ये येऊन पोहोचलेले आहे। मात्र यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहे ज्या पद्धतीच्या, कारण आपण जर बघितलं तर कुठलीही गोष्ट निर्यात करायची असली तर त्याची मोठी प्रोसेस असते आणि एकूण 40% निर्यात शुल्क भरणे आणि त्यासोबत इतर ज्या परवानग्या आहेत या देखील निर्यात करताना घ्याव्या लागतात। मात्र असं असताना 4 दिवसापूर्वी जर ती निर्णय घेण्यात आला, निर्यात बंदी हटवण्यात आली, मात्र तरीही वेबसाईट वरती ज्या गोष्टी अपडेट व्हायच्या असतात त्या अपडेट झालेल्या नाही आणि याचा फटका आता कांदा निर्यातीला बसतो। हे 400 कंटेनर JNPT मध्ये अडकलेले आहेत आणि किरण, असंच जर राहिलं तर ही 400 ची संख्या वाढू देखील शकते, कारण हे 4 दिवसांपासून 400 कंटेनर अडकून पडलेले आहेत। इतरही काही भागातनं कांदा हा निर्यातीसाठी, निर्यात बंदी हटवल्यानंतर हा कांदा निर्यातीसाठी निघालेला आहे। मात्र जर ही कांद्यावरची निर्यात बंदी हटवून आता हे सुरळीतपणे कांद्याची निर्यात झाली नाही तर देखील ही 400चा आकडा आणखी वाढू शकतो। किरण, निश्चितच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी।